लांजा, कॉमिक अँड हिकिम, ते सगळे विलेज करत. इथे आहे की मॉनेस्ट्री. इथे स्टेअर्स आहेत, स्टेअर्स सोडून वर जायचं आहे. बघा, दाखवतो तुम्हाला किती खोल आहे. बापरे. हाँ, बाइक नहीं जाएगा. व्यू ऑफ पेंगोंग लेक, सॉरी फर्स्ट व्यू ऑफ चंद्रताल. काहीतरी व्यू पॉइंट आहे हा. ऑलरेडी आपले 22 जण आहेत, म्हणजे 23 जण आहेत. ओके. अजून 2 जण येऊन बसले. नशीब लागतं अशी बायको मिळायला. वायझर क्लीन करते, हेल्मेट क्लीन करते. तर बघू शकता सगळं लगेज आपलं गेलंय बाहेर आणि वी आर रेडी टू मूव नाव टू चंद्रताल. घड्यात वाजले 7:52 आणि जस्ट वेटिंग फॉर दोज गाईज. तो ग्रुप येतोय आता, त्यांच्याशी जस्ट बोलणं झालं, 10 मिनिटात येतील ते लोक. आम्ही पण फुल रेडी आहे, फक्त जॅकेट आणि हेल्मेट बाकी आहे तिथे, बाकी सगळं सामान बाहेर आहे. तर आज आपल्या बाईकवर लगेज नाही आहे काहीच, फक्त टॉप बॉक्स आहे, टँक बॅग आहे. हे क्रॅश बॅरचे बॅगचे होल्डर्स रिकामे आहेत बघा. तर आता निघायचं आहे काझामधून, त्यांची वाट बघतोय. आपलं लगेज सगळं इथे पडलंय, 2 पॉड आणि बाकी सगळे ह्या पिशवीमध्ये भरलंय. सो गुड मॉर्निंग अँड वेलकम बॅक टू द चॅनल गाईज. मी तुषार पिळणकर तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आजचा हा व्हिडिओ होणार आहे काझा टू चंद्रताल. बघूया काय काय बघायला मिळतं आहे ह्या रोडमध्ये. खूप काही ऐकलं आहे, खूप डेंजरस रस्ते आहेत. हे सगळे डेंजरस म्हणजे मोस्टली ऑफ रोड आहे, त्यामुळे खूप साऱ्या वॉटर क्रॉसिंग बघायला मिळतील आधी त्या. आणि 2 गोष्टी मेजर बघायला मिळतील बिफोर चंद्रताल. एक तर की मॉनेस्ट्रीला व्हिजिट करणार, त्यानंतर चिचंबरी, या 2 गोष्टी बघायच्यात. त्यानंतर आपलं डेस्टिनेशन असणार आहे चंद्रताल. हे माझं हॉटेल आहे मागचं, ब्ल्यू माउंटन म्हणून. चांगला स्टे होता, म्हणजे असं एक रात्र काढण्यासाठी इनफ आहे आणि चांगलं आहे. फॅसिलिटीज पण चांगल्या आहेत, जेवण पण चांगलं होतं. नजारे बघा, हॉटेलच्या समोर एवढा मोठा हा डोंगर आहे, सगळ्या बाजूला डोंगरच आहेत. आप दोरजे हो हाँ, चंद्रताल मनाली. फिर अभी तक देखते हैं आगे का, अभी तक सोचा नहीं है, पर मनाली तक तो है हम साथ. एक्चुअली हम लोग सोच रहे हैं कि हम शायद मनाली से फिर दिल्ली निकल जाएंगे. तो चलो हमारे साथ सच पास चंद्रताल केलोंग, उसके बाद चंबा सच्चा, उसके बाद अच्छा फिर वहाँ से डलहौजी. सबका यहाँ पे रेंटेड बाइक है. हाँ, इसमें रेंटेड है. हाँ, तो उनको इतना तकलीफ, गाड़ी दे दिया, बैग उठाया और सीधा एयरपोर्ट निकल गए. मेरा तामझाम है ना काफ़ी, बैग्स वगैरह सब मॅनेज करना पडेगा. आपली टेम्पो ट्रॅव्हलर आलेली आहे. ढूंढने वाला तो कुछ नहीं है ना इसमें. नाही. आणि आता निघतोय काझावरून. ही इज द गाय फ्रॉम लडाख आणि तो टेल करतोय, तो थांबलेला आमच्यासाठी. बाकी सगळे रायडर पुढे निघून गेलेत. टोटल 17 रायडर्स आहेत आमच्यासोबत आता, म्हणजे त्या ग्रुपमध्ये. आणि आमची बाईक 18वी, 18th. खूप मोठा ग्रुप आहे. तो बघ कुठे पोचला, तो बघ त्या टर्नला. आपण आरामातच जाऊया. ही आमची बॅकअप व्हॅन चालली आहे पुढे. बॅकअप व्हॅन नाही, ॲक्च्युली ही टेम्पो ट्रॅव्हलर आहे. कोणाला जर कारण पिलियन्स पण आहेत ग्रुपमध्ये बरेच, जर कोणाला बसायचं असेल टेम्पोमध्ये तर बसू शकतात. हा एक रस्ता पण जातो, पण आपल्याला चंद्रताल आणि लोसर चिचंब्रीजला जायचं आहे म्हणून आपण सरळ जाणार. आणि मागे एक गेला राईट टर्न, तो रस्ता जातो लांजा, कॉमिक अँड हिकिम.
ते सगळे विलेज करत. ते 3 विलेज मी कालच्या व्लॉगमध्ये कव्हर केलेत. जर तुम्ही तो व्लॉग बघितला नसेल तर जाऊन बघू शकता. मी लिंक देईन इथे साईडला आय बटनमध्ये, जाऊन नक्की बघा. पहिला व्ह्यू काय बोलू शकतो की मॉनेस्ट्रीचं भारी. आली की मॉनेस्ट्री. हो पार्किंग इथे. मी जाणार होतो आता बाईक वर घेऊन. किती लोक आहेत बघ यांच्यात. सो दिस इज द लाईन ऑफ 18 बाईकचा. आपली बाईक इथे उभी आहे. बऱ्याच वेगळ्या प्रकारच्या बाईक्स आहेत. हिमालयन जास्त आहेत, एक्सपल्स पण आहे, आणि आपली एकच BMW आहे आणि एक हंटर आहे. बाकी सगळ्या हिमालयन आहे. इथे आहे की मॉनेस्ट्री. इथे स्टेअर्स आहे, स्टेअर्स सोडून वर जायचं आहे. थोडी एक्साइटमेंट आहे, पहिल्यांदा ग्रुप बरोबर राईड करतोय ना. हे बघा, आणि पोचलोय की मॉनेस्ट्रीला. हा गेट आहे. आणि चालत येता येता आमची हालत बघा. खूप चढण आहे. आपल्याला साध्या रस्त्यावर चालायची सवय आणि चढण चढतो इथे. खूप दम लागतोय. मोटिवेशन टू फिटनेस. आणि या मॉनेस्ट्रीच्या मागच्या बाजूनी व्ह्यू आहे पूर्ण. इथून तर तसं काही दिसतच नाही आहे जवळून. तर बघू थोडं बाहेरून कडून चांगला फोटो येतो तर आम्ही येतो खालीन जाऊन. तर आता आम्ही खाली चाललोय पुन्हा मागे जिथून आपण वर आलो की गावामध्ये. कारण फोटो काढायचा आहे आणि ती प्रायोरिटी आहे माझी. मॉनेस्ट्री बरोबर फोटो पाहिजे. तर ते बाकीचे जे पूर्ण ग्रुप आहे तो आधी आलेला पुढे, त्यामुळे त्यांनी तिथून फोटो काढले. ते मला माहीत नव्हतं. तर मी चाललो होतो मागे, म्हणून मी तिथून पटापट उतरून सगळ्यांच्या आधी निघालो आहे. आणि आता बघू ते लोक भेटले इथे तर ठीक आहे, नंतर चिचम ब्रिजवर भेटतीलच. आणि आम्ही पोचलो आहे व्ह्यू पॉईंटवर. तुम्ही जे की गावातून वर चढता की मॉनेस्ट्रीसाठी, तर तिथेच आहे तो व्ह्यू पॉईंट खालीच. वर जाऊन पुन्हा तुम्हाला खाली यावं लागेल माझ्यासारखं, जर तुम्ही काजावरून येताय तर. तर निघतो आता ह्या व्ह्यू पॉईंटवरून. फोटोज आवडले तुम्हाला, कसे वाटले ते सांगा मला नक्की. आवडले असेल तर नक्की लाईक करा आपल्या व्हिडिओला. तर हा तो रस्ता आहे जो जातो की मॉनेस्ट्रीकडे. तर मी खालून आलो आहे पुन्हा वरच्या रोडवर, आणि आता हा सरळ रस्ता जाणार किब्बर गावाकडे. किब्बर गावापासून लगेचच चिचम ब्रिज आहे. ॲक्च्युली किब्बर आणि चिचम एक वेगळं गाव आहे. तर त्या 2 गावांना तो ब्रिज जोडतो. वर्ल्डमधला हायेस्ट सस्पेन्शन ब्रिज. वर्ल्डमधला विचार करा. आपल्या इंडियामध्ये अशा किती साऱ्या गोष्टी आहेत ज्या इंडियामध्ये आहेत, वर्ल्डमध्ये 1 नंबरला येतात. आणि आम्ही आलेलो आहे वर्ल्ड हायेस्ट सस्पेन्शन ब्रिजकडे. चिचम ब्रिज, द व्हेरी फेमस ब्रिज, चिचम ब्रिज. आणि हा चिचम ब्रिज.
आणि मी उभा आहे चिचम ब्रिजवर, वर्ल्डचा हायेस्ट सस्पेन्शन ब्रिज. बघा दाखवतो तुम्हाला किती खोल आहे. बापरे, खतरनाक आहे, खतरनाक. कसं वाटतंय? ऑन टॉप ऑफ दी वर्ल्ड. खूप भारी वाटतंय. तर ह्या कॅफेमध्ये पूर्ण ग्रुप बसलाय. आम्ही पण थोडंसं काहीतरी इथे चहा नाही तर काहीतरी खायला असेल तर बघतो. तर निघतो आता चिचम ब्रिज कडून. पूर्ण ग्रुप पुढे गेलाय, आम्ही मागून आहे. आता रस्ते असेच असणार आहे, टोटल ऑफ रोड. आपल्यासोबत मेकॅनिक पण आहे. त्यांची बाईक थोडी पडली टर्निंगला, क्लच लिव्हर तुटला, ब्रेक लिव्हर ॲक्च्युली. काहीतरी व्ह्यू पॉइंट आहे हा. हे पूर्ण असं लँड स्लाईड झाल्यासारखं दिसतंय पण तिकडून कट झाल्यासारखं खाली पडलंय. तिथे पण वेगळे वेगळे शेप्स आहेत. इकडे थोडा रस्ता चांगला बनवलेला आहे, डांबरी. हा एक रस्ता खाली गेला, हा रस्ता काजाला जातो. जर आपण चिचम आणि त्या बाजूनी येत नाही, तुम्ही एक सकाळी ब्रिज दाखवलेला तिथून आम्ही सरळ आलो. जिथून लेफ्ट घेतला तर ह्या रस्त्याने येणार. अय्या रामा, कितना ये ऑफ रोड. हे कोणतं गाव आलंय मला नाही माहित नाव. हंसा आहे गावाचं नाव. हे फिमेल व्हर्जन ऑफ याक आहे, त्याला काहीतरी बोलतात वेगळं. याक हा मेल प्राणी आहे. जर तुम्ही लडाखमध्ये किंवा इतर कुठे ठिकाणी याकच्या दूधची चाय प्यायला असाल तर तुम्हाला फसवण्यात आलंय, हे लक्षात घ्या. याक हा मेल आहे, तर फिमेलला वेगळं काहीतरी बोलतात. मला माहिती होतं पण आता विसरलोय. तर इथे वाटेत लोकल भेटले चालताना, 2 मुलं होती. ते बोलतायत रस्ता बंद आहे म्हणून. त्यापैकी एक जण बोलत होता रस्ता बंद आहे, दुसरा बोलतोय बाईक जाएगा, काय कळत नाही.
हाँ बाइक नहीं जाएगा. हा मग तो एक मूर्ख उलटा आलेला मागे, त्याने सांगितलं नाही आपल्याला रस्ता बघ. हा रस्ता आहे तो जिथून मी सरळ गेलो. कॉशन डायव्हर्शनचा बोर्ड होता, पण ॲक्च्युअली कॉन्वे येतोय कोणाचा तरी. हे सगळे मॉन्क आहेत. अच्छा चला गेल्या सगळ्या गाड्या. आता आलो तो जो डायव्हर्जनवाला रस्ता आहे त्या रस्त्याला. अशा ठिकाणी अशा गोष्टी होत असतात, काय नाही. आता एक गाव आलंय, कदाचित हे लोसर असावं. बघू. आमचे सगळं तो ग्रुप आहे, मी ज्यांच्या सोबत राईड करतोय ते लोक लोसरमध्ये हॉल्ट घेणार होते जेवणासाठी. तर बघावं लागेल कुठे आहेत, कारण आम्ही निकिता आमचीच बाईक वेगळी चालते त्यांच्यापेक्षा. काल पण आम्ही रस्ता चुकलेलो, आज पण रस्ता चुकलो. तर इथे गाडी आपली पार्क्ड आहे आणि मी पोचलोय लोसरला. सगळ्या गाड्या इथे पार्क्ड आहेत आणि हे लोसर आहे. रस्ता चुकल्यामुळे बराच वेळ गेला. तुम्ही जा आणि लवकर मिळेल तुम्हाला. ऑलरेडी आपले 22 जण आहेत, म्हणजे 23 जण आहेत. ओके अजून 2 जण येऊन बसले कोणतरी. अच्छा, no worries. अजून 15 जण झाले, त्यामुळे अजून वेळ लागणार त्यांना. बेटर तुम्ही समोर जाऊन क्विक ऑर्डर तुमची वेळ. वी आर रनिंग लेट. तर आम्ही आता ग्रुप स्प्लिट केले. आम्ही दुसऱ्या हॉटेलला जातोय. ते लोक तिकडे ऑलरेडी 22 जण बसलेत, त्यांचं जेवण अजून आलं नाही आहे. ते लोक एवढ्या आधी येऊन पण. तर आम्ही दुसरीकडे जाऊन त्यांच्या आधी जेवण आहे त्या का बघूया. आज खूप बायकर्स दिसत आहेत. फायनली आमचं जेवण आलेलं आहे. और 2 रोटी बोल. इट्स वेडनेसडे, तर आम्ही खातोय बटर चिकन अँड रोटी. चलो चलो पता.
जास्त ऍक्सिडिलस. आणि आम्ही पोचलोय चंद्रताल लेकला. म्हणजे इथून चालत जायचं आहे आता अजून पुढे बरंच. तर मध्ये तुम्ही जे शॉर्ट्स बघितले ते सगळे फोनमध्ये शूट केलेत निकिताने आणि काही 360 मधले. कारण माझ्या ॲक्शन कॅमेऱ्याची बॅटरी उतरली कशी काय माहीत नाही, पूर्ण ड्रेन झाली दुसरी बॅटरी पण, त्यामुळे थोडा प्रॉब्लेम झाला. मग नंतर माझ्याकडे वेळच नव्हता ॲक्शन कॅमेरा चार्ज करायला. तर आता मी लावलो आहे ॲक्शन कॅमेरा चार्जला. तर पुढचा व्लॉग तुम्हाला कदाचित बघायला मिळेल. इथून आम्ही ज्या कॅम्पमध्ये जाणार आहे स्टेसाठी जाऊया. हे बघा असं एवढं चालायचं आहे खूप अजून. हे बघा किती वयस्कर आहेत आणि यंग लोक बघा. व्ह्यू ऑफ पेंगॉंग लेक, सॉरी फर्स्ट व्यू ऑफ चंद्रताल. प्लीज कम आउट ऑफ लडाख. अजून पण एवढं चालायचं आहे. मुद्दा चालायचा नाही आहे, चालत तर जाऊ शकतो पण येताना चढण आहे. तर मी इथं नाही जात, आम्ही दोघे पण नाही जाते पुढे. कारण गिअर्स घालून एवढं सगळं वजन घेऊन एवढं चाललं ना खूप डिफिकल्ट होतं आहे, खूप दम लागतोय. मी इथं नाही जाते पुढे, निकिता पण नाही जाते, बाकीचे लोक गेलेत, आम्ही इथूनच बघतो. तर आता निघतोय पुन्हा पार्किंगमध्ये. बघितलं चंद्रताल लेक लांबूनच, नाही हिंमत होती तेवढं चालायची. तर जाऊया आता पार्किंगमध्ये जाणार, मग तिथून कॅम्पवर जाणार. आणि आज टेंटमध्ये स्टे आहे. इकडे सगळे टेंटच आहेत, इकडे तुम्हाला हॉटेल्स नाही मिळू शकत, इकडे सगळे टेंटच आहेत. हा आमचा टेंट आहे आज इथे. मी जसं सांगितलं इकडे फक्त टेंट कॅम्प्सच होतात, इथे असं बांधकाम असलेलं काहीच नाही आहे. तर आम्ही जी तुम्ही मगाशी वॉटर क्रॉस बघितली सेकंडवाली, ती क्रॉस करून पुन्हा आलोय आता टेंटमध्ये. तर आज इथे स्टे करणार आहे. तर अचानक माझा माईकची बॅटरी संपल्यामुळे माझ्या व्हिडिओमध्ये काहीच रेकॉर्डिंग झालं नाही. हा व्हॉइस ओव्हर आहे. तर इथे मी सांगतोय की ह्या सगळ्या बाईकचा लाईनअप आहे आणि मी तुम्हाला भेटवतो आहे टायर मार्क कंपनी, ज्याच्यासोबत मी राईड करतोय. जो ग्रुप आहे त्याचे जे मेन लीड रायडर होते, म्हणजे कॅप्टन बोलू शकतो, त्यांचीच ही फर्म आहे टायर मार्क म्हणून. त्यांचं नाव नितीन जोशी. ते अशा प्रकारच्या राईड्स ऑर्गनाईज करतात ऑल ओव्हर द इंडिया आणि बाहेर गावी पण. इंडियाच्या 2-4 देशांमध्ये त्यांचे ऑफिसेस पण आहेत आणि बऱ्याचशा इंडियाच्या बाहेर पण ते राईड ऑर्गनाईज करतात. जर तुम्हाला त्यांच्यासोबत राईड करायची असेल तर मी इथे इंस्टाग्रामचं त्यांचं पेज देईन, तुम्ही जाऊन फॉलो करू शकता. एवढ्या थंडीमध्ये मॅगी खातोय कारण खूप थंडी आहे खूप. तर मित्रांनो हा आमचा टेंट आहे. आजच्यासाठी एवढंच ठेवूया, आता झोपायची वेळ झाली आणि खूप थंडी आहे खूप, म्हणजे काहीच करावं असं वाटत नाही आहे, जाऊन डायरेक्ट बिछाऱ्यात घुसावं असं वाटतंय. तर आता झोपतो आणि भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये. तर तुम्हाला काही करता जर ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये. बाय. तुला पियाते चहा? Cheers. Cheers. फटाफट चलो चलो.